Hello friends, welcome. Today we are going to start third chapter from our EVS textbook Storage of Water. साठवण पाण्याची. We know that water is very important natural resource. Every living thing on the earth needs water. Without water, no one can survive. No one can live on the earth. वॉटर इज व्हेरी व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्स. पाणी ही एक अत्यंत मौल्यवान अशी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. नाव द क्वेश्चन इज दॅट फ्रॉम वेअर वी गेट वॉटर. विच आर द सोर्सेस ऑफ वॉटर. पाणी आपल्याला कुठून मिळतं. पाण्याचे विविध स्रोत कोणते. तर द मेन सोर्स ऑफ वॉटर इज रेन. ऑल द वॉटर वी गेट कम्स फ्रॉम द रेन. पाऊस हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असणारे सर्व पाणी हे पावसापासूनच आलेलं असतं. मग मुलांनो, आपण वर्षभर पाणी वापरतो. वी यूज वॉटर ऑल इयर राऊंड. अलॉंग विथ अस ऑल लिव्हिंग थिंग्स यूज दिस वॉटर ऑल इयर राऊंड. पाण्याची गरज वर्षभर असते. पाऊस हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. पण मग हा पाऊस वर्षभर पडतो का. तर नाही. द रेनी सीझन लास्ट फॉर 3 or 4 months. आपल्याकडे पावसाळा हा फक्त 3 ते 4 महिने असतो. मग इतर वेळी आपल्याला पाणी कसं मिळणार. कुठून मिळणार. फॉर दॅट वी हॅव टू स्टोअर वॉटर. त्यासाठी आपल्याला पाणी साठवलं पाहिजे. व्हेन रेन फॉल्स ऑन द ग्राउंड वी रिअलाइज दॅट some rainwater flows away over the ground. Some water seeps into the ground. पावसाचं काही पाणी जमिनीवर पडून वाहून जातं, तर काही पाणी जमिनीत मुरतं. If we do not store water, we will not have enough water for our needs. That is why we have to save water. Water must be used economically. पाणी जर आपण साठवलं नाही, मुरवलं नाही, तर वर्षभर आपली पाण्याची गरज ही भागणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आपण पाणी अडवलं पाहिजे. जास्तीत जास्त पाणी हे जमिनीत मुरवलं पाहिजे. टुडे इन दिस लेसन वी विल सी डिफरंट वेज ऑफ स्टोरिंग वॉटर. आजच्या आपल्या पाठामध्ये आपण पाणी साठविण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. There are 2 different sources of water. पाण्याचे 2 मुख्य स्रोत आहेत. Now we will see the different sources of water. Which are the different sources of water? There are 2 different sources of water. First is natural sources and second is man-made sources. आता नॅचरल सोर्सेस म्हणजे नैसर्गिक स्रोत. नैसर्गिक स्रोत म्हणजे पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या ज्या स्रोतांमध्ये साचतं ते स्रोत नॅचरल सोर्सेस. आणि पावसाचं पाणी साठवण्यासाठी मानवाने काही स्वतः स्रोत तयार केलेले आहेत. त्याला आपण मॅनमेड सोर्सेस असं म्हणतो. आता ह्या नॅचरल सोर्सेसमध्ये कोणते स्रोत येतात. तर द नॅचरल सोर्सेस ऑफ वॉटर आर ओशन्स, लेक्स, रिव्हर्स, पॉन्ड्स, स्ट्रीम्स. अँड द मॅनमेड सोर्सेस आर ऑफ वॉटर आर टॅप, वेल, हँडपंप, ट्यूबवेल्स, डॅम्स एक्सेट्रा. तर मानवाने तयार केलेले असे काही पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत की जे पाणी साठवण्याच्या उद्देशाने मानवाने तयार केलेले असतात. नाव द नेक्स्ट पॉईंट इज स्टोरेज ऑफ वॉटर. आपल्या पाठाचा मुख्य भाग आहे तो म्हणजे पाणी साठवण्याच्या विविध पद्धती. स्टोरेज ऑफ वॉटर डिव्हायडेड इंटू 2 मेथड्स. पाणी साठवण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत. फर्स्ट इज traditional method and second is modern method. In traditional methods we have different storage of waters like wells, water tanks, draw wells, rivers and birds, old reservoirs and old tanks. All these are the traditional methods. And in the modern method we have dams and bore wells. आता traditional method म्हणजे काय. Traditional method means the methods used for storing water in the olden days. पूर्वीच्या काळी
पाणी साठवण्यासाठी जी साधनं वापरली जात त्यांना ओल्ड वॉटर स्टोअर्स असं म्हणतात. आजच्या काळी ही साधनं फारशी वापरली जात नाहीत. आता ह्या ओल्ड स्टोरेजमध्ये काय काय येतं, तर सगळ्यात प्रथम वेल्स, विहिरी सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. पावसाचं पाणी काही अंशी जमिनीत मुरतं, झिरपतं. सम रेन वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड, आणि हे जे जमिनीत मुरलेलं पाणी असतं याला ग्राउंड वॉटर म्हणतात. तर हे जमिनीत मुरलेलं पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार नंतर वापरता यावं यासाठी जमिनीत खोलवर विहिरी खोदून या पाण्याचा उपसा केला जातो. बरोबर. सम रेन वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड, वेल्स आर डग टू ऑब्टेन धिस वॉटर. पावसाचं काही पाणी जमिनीत मुरतं. जमिनीत मुरलेल्या पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी विहिरी खोदल्या जातात. द सेकंड ट्रॅडिशनल मेथड इज वॉटर टँक्स इन फोर्ट्स. पूर्वीच्या काळी खूप मोठमोठे गड किल्ले असायचे. या गड किल्ल्यांवर सुद्धा लोक वस्ती करून राहत असत. मग तिथे राहणाऱ्या लोकांना पाण्याची गरज असायची. पीपल लिव्ह ऑन द हिल फोर्ट्स इन द पास्ट. दे ऑल्सो नीड वॉटर. द फोर्ट हॅड रिझर्वायर्स अँड टँक्स डग इन टू द स्टोन. तर अशा गड किल्ल्यांवर दगडी अशा टाक्या खोदल्या जायच्या किंवा दगडी मोठे मोठे टँक्स खोदले जायचे. त्यालाच टँक्स इन फोर्ट्स असं म्हटलं जायचं. त्यानंतर ड्रॉवेल्स. आपल्याकडे मराठीत आपण ड्रॉवेल्सला आड असं म्हणतो. विहिरीसारखाच एक प्रकार असतो, पण हे जे आड असतात ह्या आडांना पाणी उपसण्यासाठी एक लाकडी गोलाकार साधन असतं ज्याला आपण रहाट असं म्हणत असतो. त्याला काही ठिकाणी पोहरा असं सुद्धा म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी काय असायचं, तर घरगुती पाण्याची गरज भागवण्यासाठी घराघरामध्ये आड असायचे. अशा ड्रॉवेल्स खोदलेल्या असायच्या. ड्रॉवेल्स वेअर डग टू गेट ड्रिंकिंग वॉटर. विशेषतः पिण्याचं पाणी ह्या आडांमधून मिळवलं जायचं. हे विहिरीपेक्षा आकाराने थोडे लहान असायचे आणि ह्या आडातून पाणी काढण्यासाठी लांब दोराला एखादं मातीचं किंवा भांडं असं बांधलं जायचं आणि त्या दोऱ्याच्या साहाय्याने आडातल्या पाण्याचा उपसा केला जायचा. आजही आपल्याकडे महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये घराघरात पूर्वी आड होते. आजही तिथे या जरी हे आड आज तिथे सील आहेत, बंद आहेत, तरी या आडांचे अवशेष तिथे आहेत. कारण कालांतराने काय झालं की घराघरापर्यंत नळाद्वारे पाणी पोचवलं गेलं आणि मग या आडांची गरज कमी होऊ लागली आणि म्हणून हे आड मागे पडू लागले. पण आटपाडी हे ठिकाण आजही या ड्रॉवेल्ससाठी प्रसिद्ध आहेत. द ड्रॉवेल्स वेंट आउट ऑफ यूज, मेनी वेअर सील्ड, नाऊ देअर आर व्हेरी फ्यू लेफ्ट इन आटपाडी. दिस कॅन बी सीन इन मेनी विलेजेस. आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यांमध्ये आपण आजही आड बघू शकतो. द नेक्स्ट इज रिव्हर्स अँड बर्ड्स. काय असतं, पावसाळ्यात नदीला पूर येतो किंवा नदीला पाणी असतं. हे नदीचं सगळं पाणी वाहून जातं आणि पुन्हा एकदा पावसाळा संपला की नदी कोरडी पडते आणि आपल्याकडे पाण्याचा प्रश्न उभा राहतो. यावर पर्याय म्हणून ज्यावेळेला नदीला पूर येतो, पाणी येतं, त्यावेळेला त्या ठिकाणी बर्ड्स म्हणजे बंधारे बांधून नदीचं पाणी अडवलं जातं. अर्थन ऑर मॅन्सरी बर्ड्स वेअर बिल्ट अक्रॉस रिव्हर टू स्टोअर देअर वॉटर. काय केलं जातं की नदीचं वाहतं पाणी अडवण्यासाठी माती किंवा दगड यांचा उपयोग करून बांध घातले जातात, बंधारे घातले जातात आणि नदीचं पाणी अडवलं जातं. द नेक्स्ट इज ओल्ड रिझर्वायर्स. रिझर्वायर्स वेअर बिल्ट इन एरियाज ऑफ लो रेनफॉल ऑर इन एरियाज विदाउट अ मेजर रिव्हर. सगळ्याच ठिकाणी भरपूर पाऊस पडत नाही, काही ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी असतं. सगळ्याच ठिकाणी खूप मोठमोठ्या बारमाही वाहणाऱ्या नद्या नाही आहेत, काही भागांमध्ये मोठ्या नद्या नसतात. तर अशा ठिकाणी दगड किंवा चुना यांचा वापर करून खूप मोठे मोठे असे टँक्स बांधले जातात की ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी साठवलं जाऊ शकतं. तसंच ओल्ड टँक्स म्हणजे हौद. आजही जर तुम्ही महाराष्ट्रातल्या औरंगाबाद ह्या शहराचा इतिहास बघितला तर औरंगाबाद या शहरामध्ये फार मोठे मोठे हौद आहेत, फार प्राचीन काळापासून बांधून ठेवलेले, की जे पाणी भरण्यासाठी पूर्वी वापरले जायचे. अर्लियर टँक्स वेअर यूज टू स्टोअर वॉटर.
Some large cities still have these old tanks. Some of them are still in use. काही आजही वापरात आहेत तर काही आता नामशेष झालेली आहेत. काहींचा वापर आता बंद झालेला आहे. अशा प्रकारे सम ट्रॅडिशनल मेथड्स वी हॅव सीन. इन द ट्रॅडिशनल मेथड्स वी सी वेल्स, वॉटर टँक्स, ड्रॉवेल्स, rivers and birds, old reservoirs and old tanks. Now the second method of storage of water is modern method, and in the modern method the most popular, most useful method is dams. The most important of all recent water storage is the dam. आत्ताच्या काळात, आधुनिक काळामध्ये नवीन पद्धतीमध्ये पाणी साठवण्याची सगळ्यात उपयुक्त अशी जर कुठली व्यवस्था असेल पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांमध्ये तर ती म्हणजे धरण होय, डॅम्स. या धरणांमध्ये काय असतं की खूप जास्त पाणी साठवता येऊ शकतं. जास्त पाणी साठवल्यामुळे ह्या पाण्याचा उपयोग फक्त पिण्यासाठी, शेतीसाठीच नाही तर इतरही अनेक कामांसाठी होतो. कारण हे पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. जसं उद्योगधंद्यांसाठी हे पाणी वापरलं जातं. फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज निर्मितीसाठी सुद्धा या धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाऊ शकतो. तर हे धरणं जे असतात हे नदीवर बांधले जातात. आपल्या महाराष्ट्रातही अशी मोठाली धरणं आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने आपण महाराष्ट्रातल्या काही लार्ज डॅमचा जर उल्लेख करायचा म्हटलं तर त्यात आपण जायकवाडी, कोयना, उजनी, एलदरी या प्रमुख धरणांचा उल्लेख आपण महाराष्ट्रातल्या मुख्य धरणांमध्ये करू शकतो. डॅम्स मेड इट पॉसिबल टू स्टोअर ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर. ॲज अ रिझल्ट मोर लँड वॉज बॉट अंडर कल्टिवेशन. धरणामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा होतो की त्यामुळे जास्तीत जास्त शेती जी आहे ती या पाण्याच्या साहाय्याने करता येऊ शकते. सिटीज बिगन टू ग्रो. यामुळे काय झालेलं आहे की शहरं खूप मोठ्या प्रमाणात वाढली. या पाण्याचा उपयोग करून इट बिकम पॉसिबल टू सेट अप फॅक्टरीज अँड जनरेट इलेक्ट्रिसिटी. मोठमोठे कारखाने उभे राहू शकले. वीज निर्मिती करणं या धरणाच्या पाण्यामुळे शक्य झालेलं आहे. तर धरण जे आहे, डॅम्स आर द मोस्ट रिसेंट वॉटर स्टोरेज. आत्ताच्या प्रमुख व्यवस्थांमधलं सगळ्यात उपयुक्त असं साधन पाणी साठवण्याचं ते म्हणजे धरण आहे. आता ही धरणं जी आहेत ही धरणं यांचं कन्स्ट्रक्शन कसं असतं म्हणजे यांचं बांधकाम कसं केलं जातं, याचा नेमका उपयोग कसा केला जातो, पाणी साठवलं जातं, समजा धरणं पूर्ण भरली तर काय केलं जातं, यासारखे अनेक प्रश्न किंवा अनेक मुद्दे आहेत की जे तुम्ही अभ्यासायला हवेत. या अनुषंगाने त्या संबंधीचा अभ्यास तुम्ही शोधला पाहिजे. धरणांची ओळख तुम्हाला झाली पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रमुख धरणांची ओळख करण्यासाठी तुम्ही इतर पुस्तकांमधून जरूर माहिती शोधा. आपण मॉडर्न मेथड्समध्ये डॅम्स बघितले. द सेकंड इज बोरवेल्स. आता बोरवेल काय आहे, जसं आपण विहिरी बघितलं, आड बघितलं. आडाद्वारे आणि विहिरीद्वारे काय केलं जातं तर ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीत पावसाचं मुरलेलं जे पाणी आहे त्याचा उपसा आपल्याला करता येतो. पण याला लिमिटेशन असतं. खूप खोलवर किंवा खूप अति प्रमाणात उपसा आपल्याला आडाद्वारे आणि विहिरीद्वारे करता येत नाही. कारण विहिरी खोदून किती खोल खोदणार, हो की नाही. मग अति खोलावरचं जे पाणी आहे, विहिरीपेक्षाही अजून जास्त खोलीवरचं जे पाणी आहे ते जर आपल्याला उपसा करायचं असेल, ते जर वापरायचं असेल तर त्यासाठी एक मॉडर्न टेक्निक वापरलं जातं आणि ते म्हणजे बोरवेल्स, ज्याला आपण मराठीत विंधन विहीर असं म्हणत असतो. The borewells are the modern techniques. Earlier, wells were dug to reach the water under the ground, but it was not possible to draw deep-seated groundwater. जसं मी सुरुवातीला म्हटलं की विहिरीचा वापर करून आपल्याला खूप खोलवर असलेलं पाणी उपसा करता येत नाही. मग काय केलं जातं तर इलेक्ट्रिक पंप, विजेचा वापर करून पंपाद्वारे with the help of electric pumps it is possible to do so. म्हणजेच काय की विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे जमिनीच्या पोटातलं, भूगर्भातलं अति खोलावरचं पाणीसुद्धा आपल्याला या पंपाद्वारे उपसणं शक्य झालेलं आहे आणि त्यासाठीच बोरवेल खणल्या जाऊ लागल्या. बोरवेल्स आर डग फॉर दिस पर्पज. दीज वेल्स आर व्हेरी डीप बट व्हेरी नॅरो.
अतिशय खोलवर या बोरवेल्स असतात, पण जसा आपला विहिरीचा डायमीटर असतो, विहीर जशी पसरट, तिचा जसा व्यास खूप गोलाकार आणि मोठा असतो, तशा ह्या बोरवेल्स नसतात. ह्या बोरवेल्स एखाद्या पाईपाच्या तोंडा इतक्या किंवा जेवढा पाईपाचा व्यास असतो, जेवढा पाईपाचा घेर असतो, तितक्याच घेराच्या आणि कमी, अगदी लहानात लहान अशा या बोरवेल्स असतात. अति खोलीच्या असतात, पण त्यांचा घेर खूप लहान असतो आणि या बोरवेलचा वापर करून आपण भूगर्भातल्या पाण्याचा उपसा करू शकतो. मुख्यतः ज्या ठिकाणी बागायती शेती केली जाते अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये या बोरवेल्स तयार केल्या जातात किंवा खणल्या जातात आणि बागायती शेतीचा जो उद्देश आहे तो याद्वारे साध्य केला जातो. तर मॉडर्न मेथड्समध्ये, रिसेंट सिस्टीम्समध्ये आपण बघितलं डॅम्स अँड बोरवेल्स. आता बऱ्याचदा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात बघता, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याकडे तापमान खूप जास्त असतं, घामाने आपल्या जीवाची लाही लाही झालेली असते. भर दुपारी घराबाहेर पडलेली व्यक्ती तहानेने खूप व्याकुळ झालेली असते आणि अशा वेळेला ती व्यक्ती कशाच्या शोधात असते, तर पिण्याच्या पाण्याच्या शोधात असते. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, मग ते मार्केट असू देत किंवा कुठलंही वर्दळीचं ठिकाण असू देत, शाळा असू देत, मंदिरं असू देत, अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा केलेली असते. ठिकठिकाणी रांजण, माठ असे स्वच्छ भरून गार पाणी वाटसरूंसाठी, रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असते, ज्याला आपण पाणपोई म्हणतो आणि आपण त्याला ड्रिंकिंग वॉटर स्टँड्स असं सुद्धा संबोधू शकतो. पीपल आउट ऑन द रोड्स नीड्स वॉटर वेन दे आर थ्रस्टी. In some places, big clay jars of drinking water are kept for the use of such a people. This water is offered free of charge. This is known as पानपोई. काय केलं जातं की घराबाहेर पडलेल्या, तहानेने व्याकुळ झालेल्या लोकांसाठी कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला न घेता मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. ही व्यवस्था कोण करतं, तर काही व्यक्ती स्वतः ह्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असतात किंवा काही संस्थासुद्धा अशा पाणपोई सुरू करतात. त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये या पाणपोईचा जास्त उपयोग होतो. पाणपोईज आर व्हेरी युजफुल इस्पेशली इन समर. तर अशा प्रकारे आपण पाणी जे अत्यंत मौल्यवान असा नैसर्गिक स्रोत आहे, वॉटर इज अ नॅचरल रिसोर्स, ऑल लिव्हिंग थिंग्स नीड वॉटर, वी मस्ट कीप दिस इन माइंड वेन वी यूज वॉटर. जेव्हा आपण हे पाणी वापरतो तेव्हा आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे किंवा एका गोष्टीचं आपण नेहमी भान ठेवलं पाहिजे की पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. तिचा वापर आपल्याबरोबर इतर सर्व सजीव करत असतात. तेव्हा आपण पाणी मस्ट बी यूज इकॉनॉमिकली, वॉटर मस्ट बी यूज इकॉनॉमिकली. पाण्याचा वापर हा अत्यंत जपून आणि काटकसरीने केला पाहिजे. अशा प्रकारे आजच्या लेसनमध्ये आपण पाणी साठवण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला. धन्यवाद.